आनंदघन गोवा ह्या यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना मोहनीचा नमस्कार. सर्वात आधी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांस शुभेच्छा. ह्या नवीन वर्षी एक चांगली गोष्ट घडली. 4 जानेवारी 2026 या दिवशी एक पुस्तक प्रकाशित केलं गेलं. मनोगते हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं. याचे लेखक माजी मुख्याध्यापक माननीय जी.के. मणेर सर, श्रीमती हायस्कूल वेळगे गोवा आहेत. हा लेखसंग्रह जो आहे तो प्रकाशित केला. खास उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पुस्तक प्रकाशित केलं आहे 1975-76च्या 10वीच्या बॅचच्या स्टुडंट्सने. ह्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सरांनी ह्या लेखांमधील एका लेखाचा खास उल्लेख केला. तो लेख म्हणजे व्याकरण का शिकायचं आणि शिकवायचं. म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांवर मोबाईलचा पगडा किती बसला आहे हे आपणास मी सांगणे न लागो. वाचन संस्कृती लोप पावते का? कुणीतरी म्हटलं आहे की वाचाल तर वाचाल. तर हे वेगळे विषय आहेत. तर आपणासमोर हा लेख मी प्रस्तुत करतोय. व्याकरण का शिकायचं आणि शिकवायचं. शालेय शिक्षणात विद्यालयापासून ते उच्च शिक्षणात महाविद्यालयापर्यंत विद्यार्थी व्याकरण शिकतात. शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे वाचावे, शुद्ध कसे लिहावे, उचितरित्या शब्दांचा उच्चार आणि वाक्यांची रचना कशी करावी हे कळावे म्हणून भाषांचे व्याकरण शिकावे व शिकवावे लागते. सर्वसाधारणपणे आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषा शिकतो. मराठी भाषा शिकताना ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, लिंग, वचन, पुरुष, विरामचिन्हे, वाक्यांची रचना सुयोग्यरित्या कशी करावी हे आपण शिकतो. व्याकरण हे भाषेचं शास्त्र आहे. व्याकरण तज्ज्ञ व तत्त्वज्ञ विलियम बेकॉन म्हणतात, ग्रामर इज द सोल ऑफ लँग्वेज. व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे. लेखी परीक्षा असल्याने भाषेची त्रिसूत्री म्हणजे वाचन, लेखन, पाठांतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नॉरेस हे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात, नॉलेज इज द फाउंडेशन अँड सोर्स ऑफ गुड रायटिंग. चांगल्या लेखनासाठी व्याकरणाचे ज्ञान हा पाया आणि स्रोत आहे. लिहिताना ऱ्हस्व, दीर्घ व अनुस्वार, उच्चार याचा विचार करावयास हवा. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रात बातमी अशी होती, कोल्हापूरच्या पोलिसांनी एका अट्टल चोरास ताब्यात घेतले. पण चुकून तावर अनुस्वार पडला तर काय होते पहाच. एक व्यक्ती म्हणाली, लवकर उठावयाचे आहे म्हणून घड्याळाला गजर लावून जाऊन झोपतो. चुकून ग ला काना पडेल तर काय वाचायला मिळते ते आपणच पहा. उद्या आम्ही सारे बैलगाडीतून आजीच्या गावाला जाणार. चुकून बैल नंतर स्वल्पविराम पडला तर अर्थ काय होईल आपणच पहा. ही उदाहरणे सांगण्याच्या मागे उद्देश काय तर लेखनात व्याकरणातील विरामचिन्हे महत्त्वाची आहेत. शुद्ध भाषेसाठी व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. भाषा शिकताना दुसऱ्या भाषेशी तुलना करून शिकणे हेही आवश्यक आहे. म्हणून एक अभ्यासू ज्ञानी म्हणतो, कंपॅरेटिव्ह स्टडी इज ऑल्सो नॉलेज. म्हणून इंग्रजीमधील फरक, लिंग, वचन, पुरुष आदीशी तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. मराठी व हिंदीमध्ये उच्चारावर अर्थ अवलंबून असतो. उदाहरणार्थ संसार शब्दाचा अर्थ मराठीत प्रपंच तर हिंदीत जग असा होतो. तसेच दिन, दिवस, दीन, गरीब इत्यादी. अमर, सुमन, आदमी, इन्सान यांचेही अर्थ 2 होतात.
शालेय अभ्यासक्रमात व्याकरणाचे स्थान. वि अधिक आ अधिक क कंसात करण यापासून व्याकरण हा शब्द बनलेला आहे व त्याचा शब्दशः अर्थ स्पष्टीकरण असा आहे. कारण व्याकरणात भाषेची जडणघडण कशी आहे याचे स्पष्टीकरण केलेले असते. भाषेच्या व्यवहारांचे अथवा उपयोगाचे नियम व्याकरणात स्पष्ट केलेले असतात. समाजात विचार विनिमयाचे संवाद भाषा हेच उत्तम साधन आहे. कोणतेही ज्ञान हे भाषेच्या माध्यमातून स्पष्ट होत असते. ज्ञानाच्या विचारांच्या अभिव्यक्तींचे भाषा हेच साधन आहे. व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. भाषेबरोबरच व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्याकरणामुळे शुद्ध अशुद्ध कोणते ते समजते. व्याकरणाच्या ज्ञानाने आपले बोलणे, वाचणे, लिहिणे नीटनेटके, व्यवस्थित, शुद्ध, आकर्षक होते. थोडे शिका पण उचित शिका. व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे वाचावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. 1836 मध्ये मराठी भाषेचे व्याकरण हे पहिले पुस्तक लिहिले गेले. त्याआधी 1805 मध्ये विलियम कॅरी या अभ्यासकाने द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज हे पहिले पुस्तक लिहिले. ते पुस्तक इंग्रजीत होते. या भाषेतील बारकावे समजण्यासाठी व्याकरणाचे अध्यापन आवश्यक आहे. त्याने मुले भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतील व लिहिताना चुका टाळतील. ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्यवृत्ती व्याकरणाच्या अध्यापनाने मुलांना कळतील. पोटासाठी इंग्रजी शिका पण मनासाठी मातृभाषाच शिका. इंग्रजी ही जगाची खिडकी आहे. त्यातून आपण जगाचे दर्शन घेऊ शकतो. ती आंतरराष्ट्रीय समृद्ध भाषा आहे, तर मराठी ही प्राणभाषा आहे. एज्युकेशन मस्ट रिलेट टू द इकॉनॉमी असेही म्हणतात. वाचन हे रीडिंग द लाईन्स, बिटवीन द लाईन्स अँड बियॉन्ड द लाईन्स अशा प्रकारचे असते. कौशल्यपूर्ण वाचनात अर्थ काढणे, निष्कर्ष काढणे, तपासून पाहणे अशा अनेक बाबी आहेत. अध्ययनाचा महामार्ग म्हणजे वाचन कौशल्य व भाषा प्रभुत्व उत्तम हवे. डिक्टेशन म्हणजे श्रुत लेखनाचा वापर शुद्ध लेखनासाठी आवश्यक आहे. यात श्रवण, लेखन, विरामचिन्हे, हस्ताक्षर आदींचे ज्ञान व चाचणी होते. अक्षर अक्षर मिळून अर्थयुक्त शब्द बनतात. अर्थप्राप्त शब्दांमधून व्याकरणाच्या नियमांनी व्याख्या बनतात. भाष म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार असा अर्थ आहे. अक्षर म्हणजे नष्ट न पावणारे. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. परीक्षा जास्त प्रमाणात लेखी असतात. लेखी परीक्षेत लेखन कलेला फार महत्त्व आहे. रायटिंग मेक्स ॲन एक्झॅक्ट और परफेक्ट मॅन. लेखनात हस्ताक्षर, गती, शुद्धता यास महत्त्व आहे. शब्दांची अर्थपूर्ण योजना म्हणजे वाक्य. वाक्य रचनेचे नीट ज्ञान झाल्यास कुठलीही भाषा बोलणे, लिहिणे सोपे होते. इंग्रजीत काळ, टेन्सेस याची नीट अर्थपूर्ण वाक्य करता येणार नाही तोपर्यंत तुमची वाक्ये नीट व शुद्ध होणार नाही. इंग्रजी शिकताना मुबलक शब्दसंग्रहाची गरज असते, नाहीतर इंग्रजी भाषेची खोली समजणार नाही. अभ्यासात लांबी रुंदी महत्त्वाची नाही, खोली महत्त्वाची आहे. इंग्रजीत 35 कोटीपेक्षा अधिक शब्द आहेत. त्यांच्यापैकी एकाच हजाराचे स्पेलिंग आणि अर्थ अवगत असतील, वाक्य रचनेचे ज्ञान असेल तर इंग्रजी शिकता येईल असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 8500 पेक्षा अधिक इंग्रजी शब्दांचे ज्ञान होते असे म्हणतात. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद हाही व्याकरणाचाच एक भाग आहे. इंग्रजीचे मराठी अनुवाद करताना दोन्हीही भाषांचे ज्ञान चांगले हवे. आपल्या मातृभाषेतला व्याकरणाचा पाया भक्कम असेल तर इंग्रजी भाषेत व्याकरण शिकायला उपयोग होतो. अनेकदृष्ट्या पाहिले तर प्रत्येक भाषेतील व्याकरण सारखेच आहे.
थोडासा फरक असू शकतो, पण तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केला तर थोडासा फरक दिसून येतो. म्हणून तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. टेन्सेस म्हणजे काळ व जेंडर म्हणजे लिंग यांचा अभ्यास आवश्यक आहे. टेन्स ऑफ वर्ब इंडिकेट्स द टाइम ऑफ द ॲक्शन. व्याकरणात काळ अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठीत 3 प्रमुख काळ आहेत. तसेच इंग्रजीमध्ये 3 प्रमुख काळ आहेत. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स, भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. परंतु मराठीत प्रमुख काळांचे पोटप्रकार 3च आहेत, तर इंग्रजीत प्रत्येक प्रमुख काळांचे 4 पोटप्रकार आहेत. उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा चालू पूर्ण वर्तमान काळ. तसेच भूतकाळ भविष्यकाळाचे 4 पोटप्रकार पडतात. उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट टेन्स, आय राईट एन आर्टिकल, मी एक लेख लिहितो, मी एक लेख लिहितो. प्रेझेंट कंटिन्युअस, आय एम रायटिंग एन आर्टिकल, मी एक लेख लिहित आहे, मी एक लेख लिहित आहे. प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव रिटन एन आर्टिकल, मी एक लेख लिहिलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, आय हॅव बीन रायटिंग एन आर्टिकल, मी एक लेख सतत लिहित आलो आहे. मराठीमध्ये प्रमुख काळांचा चौथा प्रकार नसल्याने चौथ्या पोटप्रकाराचे भाषांतर कसे करावे हा प्रश्न पडतो. वरवर पाहता चालू पूर्ण वर्तमान काळाचे भाषांतर करताना कंसात सतत हा शब्द वापरावा. उदाहरणार्थ स्टुडंट्स हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, विद्यार्थी क्रिकेट इंटू ब्रॅकेट सतत खेळत आले आहेत. क्रियेचे सातत्य दाखवण्यासाठी सतत या शब्दाचा वापर योग्य होईल. आता जेंडर्स म्हणजे लिंग या विषयाचा विचार करू. मराठीत फक्त 3च लिंगे आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पण इंग्रजीत 4 लिंगे आहेत. मस्क्युलाइन जेंडर म्हणजे पुल्लिंग, फेमिनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग, न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंग आणि कॉमन जेंडर म्हणजे समान लिंग. इंग्रजीमध्ये काही शब्द असे आहेत ते पुल्लिंग स्त्रीलिंग या दोन्हींना चालतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ टीचर, स्टुडंट, बेबी, चाइल्ड, ॲक्टर, ॲडव्होकेट एक्सेट्रा. साधा भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ तयार करताना क्रियापदांचे म्हणजे पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल पाठ हवेत. उदाहरणार्थ गो, वेंट, गॉन, राईट, रोट, रिटन, वर्क, वर्कड, वर्कड, लव, लव्ड, लव्ड इत्यादी. शिक्षकांनी व्याकरणाचे अध्यापन करताना अधूनमधून हास्य, मनोरंजन निर्मितीचा आधार घ्यावा. त्यामुळे आपला पाठ बरा होईल. प्रॉपर नाउन्स विशेष नामे, ठेवलेली नावे, माणसांची, मुलामुलींची, आडनावे, गावांची, शहरांची, देशांची लिहिताना मुले चुका करतात. म्हणून 1ली ते 4थीपर्यंत इंग्रजी शिकणाऱ्या मुलांमुलींसाठी जी अंकलिपी असते ती घेऊन 14 मराठी स्वर आणि 36 व्यंजनांसाठी व श्रीसाठी कोणती अक्षरे वापरतात ते शिका व शिकवा. मराठी ज्ञ अक्षरासाठी GYA किंवा DNYA वापरा. इंग्रजी भाषा सोपी असेही समजू नका. काही विद्वानांनी इंग्रजी ही वाघिणीचे दूध, तर काहींनी इंग्रजी ही वाघाच्या मावशीचे दूध असे म्हटले आहे. वाघिणीचे दूध काढून आणणे सोपे नाही आणि आणले तरी ते पिऊन पचवणेही कठीण. थोडक्यात इंग्रजी शिकणे व ती आत्मसात करणे कठीण आहे. म्हणून सातत्याने, कठोर परिश्रमाने, मनाने, जिद्दीने अभ्यास करा. इंग्रजी स्पेलिंग, उच्चार, अर्थ, वाक्यांची शुद्ध रचना याचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. अधिक शब्दांचा संग्रह, अर्थ प्राप्त करा. आणि लक्षात ठेवा, इंग्रजी शिकण्यासाठी अधिक उर्मीची गरज आहे. अँड तर ही जी अभिवाचनाची जी
अभिवाचनमाला म्हणतो मी आहे, वाचनमाला जी आहे ती आपण कंटिन्यू करूया का? आपण असे छान छान लेख ऐकण्यास तयार आहात का? माझ्या ह्या लेखाच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आपले कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मला हा लेख वाचण्यास परवानगी दिल्याबद्दल प्रकाशकांचे आणि माननीय श्री जी के मणेर सरांचे खूप खूप आभार. नमस्कार.